Okay. So in previous lecture we discussed about what are the different types of error which are generated in the threads. Okay. So basically, when we're discussing about threads, so as I said earlier, the threads are classified into some basic categories. First is metric thread. So those threads are basically classified by considering some different criteria. For example, what is the angle of threads? Okay, or thread angle. Okay, then as per the classification. So as can you see, first one is the metric type of thread. Okay, this is the metric type of thread. So what is the metric type of thread? You can see that here the angle of thread is 60 degree. ओके, जो काय अँगल असेल थ्रेडचा तो किती आहे 60 डिग्री दिलेला आहे. ओके, देन as we discuss in the nomenclature, here is the pitch circle line. Okay, so this dotted line or horizontal line is the pitch circle line. Then starting of one thread, then this thread will end at this portion, and again the hollow section or depth is starting from here to this section. So this one hollow and one solid section combined from the pitch. ओके, हा झाला pitch. त्याच्यानंतर जे काही वरती हा कट केलेला पोर्शन आहे, तर काही केस मध्ये तुमचा जो काही थ्रेड असेल हा थ्रेड हा शार्प व्ही थ्रेड असेल. ओके, शार्प व्ही थ्रेड असतो. काही केस मध्ये तो अप्पर पोर्शनने कट केलेला असेल, काही ठिकाणी तो राऊंड असेल, जसं इथे केलेला आहे हा कट केलेला आहे. ओके, सो this type of thread basically used where we required or we does not require any sharp stopping or starting. ओके, या ठिकाणी मला शार्प, आता सपोज नॉट बोल्टच्या असेंब्ली मध्ये जर तुम्ही मॅट्रिक टाईपचा जर थ्रेड यूज केलं असेल आणि तिथे जर तुम्हाला शार्प स्टार्ट आणि शार्प स्टॉप नको असेल तर त्या टाईप मध्ये तुम्ही मेट्रिक टाईपचा थ्रेड हा यूज करू शकता. ओके, नेक्स्ट वन इज दी स्क्वेअर टाइप ऑफ थ्रेड. हा जो काय थ्रेड आहे, जर बघितलं प्रोफाईल जर बघितली तर हा स्क्वेअर टाइप आहे. ओके, जसं इथे दोन थ्रेड मधला अँगल किंवा थ्रेड अँगल किती होता 60 डिग्री, तसा इथे हा अँगल जो आहे हा किती झाला तुमचा 0 डिग्री. खूप वेळेस कन्फ्युजिंग क्वेश्चन असतो की स्क्वेअर थ्रेडचा अँगल किती असतो. सो द अँगल ऑफ स्क्वेअर थ्रेड इज 0 डिग्री. ओके, हा स्क्वेअर आहे म्हणजे 90 डिग्रीच्या प्लॅटफॉर्म मध्ये जातोय, मग तो एक्स ऍक्सिस ला कन्सिडर करून जातोय म्हणून तो 0 डिग्री असतो. ओके, अगेन सिमिलर टू प्रिव्हियस वन, इथून एक थ्रेड स्टार्ट होतो, हा इथे एंड होतो, इज कॉल्ड एज पिच. ओके, तो झाला पिच. आता हा जो काही टाईपचा थ्रेड असेल, ओके, तो बेसिकली जे काही स्क्वेअर टाईपचे थ्रेड असतात हे बिग कन्सिडर करतात. ओके, बिकॉज ऑफ शार्प कॉर्नरिंग. हा जो बघितला इथे एक शार्प कॉर्नर तयार होतो बघा, या टाईपला किंवा खाली. So there is a maximum possibility to damage this type of thread with the working of high load application. Okay, high load application मध्ये ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. Okay, then next one is the buttress type of thread. buttress type of thread. आता दोघांमध्ये जर कन्सिडर केलं तुम्ही, ओके, किंवा when we compare this buttress type of thread with other those two threads, जर बघितलं तर हा थ्रेडचा
प्रोफाईल अपोजिट किंवा रिप्लिका झालेले अपोजिट साईडला. बट बटरेट थ्रेड काय एक व्हर्टिकल गेलेला असतो लाईन, देन बाय सम पर्टिक्युलर अँगल इट इज इन इन्क्लाइन मॅनर. तो जो काही अँगल दिलेला असेल तो अँगल इथे 45, इथे म्हणजे तो 45 असतो. ओके, so thread angle is 45. Okay, then your buttress thread has a low friction and greater power of square thread combined with the strength of the V thread. आपण या V thread बद्दल जर कंबाईन केलं किंवा कम्पेअर जर केलं तर इट हॅज अ लो फ्रिक्शन अँड पजेस ग्रेटर पॉवर. ओके, विल पजेस ग्रेटर पॉवर. ओके, देन नकल टाइप ऑफ थ्रेड. नकल टाइप ऑफ थ्रेड बघितलं असेल तर हा पूर्ण राऊंड शेप आहे. ओके, जे काही रेल्वे कॅरेज असतात तिथे कपलिंग वगैरे किंवा जिथे रफ ऍप्लिकेशन होतात त्या रफ ऍप्लिकेशन मध्ये तुमचा नकल टाइप ऑफ थ्रेड हे यूज होतो. ओके, ऍक्मे थ्रेड मधला थ्रेड अँगल हा 29 डिग्री असतो. ही जी काही थ्रेड अँगल मी तुम्हाला सांगितले 16, हा 0, हा 45, त्यानंतर हा 29, परत हा 16, हे अँगल हे कॉन्स्टंट असतात, हे चेंज होत नाही. याच्यावरतीच तुमचे थ्रेड हे डिफाईन केलेले असतात. ओके, देन विथवर्ड. नेक्स्ट इज विथवर्ड थ्रेड. विथवर्ड थ्रेड अँगल हा 55 असतो. त्यानंतर ऍक्मे थ्रेड आहे, हा ऍक्मे, हा स्टब ऍक्मे. ओके, देन या दोघांमध्ये फरक काय बघा. ऍक्मे मध्ये जर बघितलं तर तुमचा जो काही रूट पासून टीप पर्यंत जे काही डिस्टन्स आहे, हे जे काही डिस्टन्स हे किती इथे बघितलं तर P/2 म्हणजे जेवढा तुमचा पिच असेल त्या पिचचा हाफ डिस्टन्स तुमची हाईट असणार आहे थोडक्यात. तसं इथे जर बघितलं जेवढा तुमचा पिच आहे त्या पिचचा थर्ड पोर्शन हा तुमचा स्टब ऍक्मे. ओके, देन 60 डिग्री तो परत सेम पीचं डिस्टन्स आहे तिथे परत 0.33 टाइप्स ऑफ पी. ओके, म्हणजे त्याचा नियर अबाउट परत थर्ड पोर्शन पर्यंत तुम्ही हाईट इन्क्रीज केलेली. ओके, सो दोज आर दी टाइप्स ऑफ थ्रेड. ओके, आता हे जे काही थ्रेड या थ्रेड मध्ये आपण एक पिच मेजर केलं होतं. तर पिच मेजरिंग साठी तुम्हाला बोललो होतो पिच मेजरमेंट असेल किंवा तुमचा मेजर डायमीटर असेल, मायनर डायमीटर असेल, सर्वांचं मेजरमेंट साठी काही इन्स्ट्रुमेंट आहे. सो दिस इज दी पिच मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. हा जो काही थ्रेड आहे हा एक स्क्रू आहे, त्यावरती एक थ्रेड आहे. ह्या थ्रेडचा पिच आपल्याला मेजर करायचा आहे. तर त्यासाठी जर बघितलं असेल तुम्ही एक मायक्रोमीटर इथं प्लेस केलेला आहे, त्याचा एक अॅन्युअल असेल, अपोजिट साईडला एक अॅन्युअल असेल, जसं काल आपण शूटिंग कॅरेज मायक्रोमीटर बघितलं, सिमिलर टू दॅट वन. ओके, मग दोन्ही अॅन्युअल आहे, त्या दोन्ही अॅन्युअल मध्ये मी काय करतोय तुमचा जो काही स्पेसिमॅन असेल तो स्पेसिमॅन होल्ड करून ठेवला. ओके, तो स्पेसिमॅन होल्ड करून ठेवला. ओके, त्यावरती जो काही स्टाईलस असेल, आता स्टाईलसचं मॅग्निफाइंग पिक्चर इथे दिलेलं बघा, जो काही हॅचिंग केलेलं किंवा ब्लॅक पोर्शन आहे तुमचा थ्रेड आहे. या थ्रेड मध्ये मी हा स्टाईलस हा इन्सर्ट केला. ओके, आता स्टाईलसचा प्रोब हा बरोबर तुमच्या प्रोफाईलला मॅच होईल अशा पद्धतीने मी सिलेक्ट करतो. इथे बघा, तो बरोबर प्रोब असेल तो तुमच्या थ्रेड मध्ये प्रॉपरली इन्सर्ट होईल. ओके, आणि इन्सर्ट झाल्यानंतर जो काही मी प्रेशर देणार आहे किंवा मॅनोमीटर मध्ये जे काही रिडिंग येणार आहे किंवा प्रेशर दिल्यानंतर फिड्युशियल इंडिकेटर मध्ये जे काही प्रेशर डिफरन्स रिडिंग येणार आहे, काल मी आपण एक फॉर्म्युला बघितलं बघा. एक मी आधी स्टँडर्ड स्पेसिमॅन असेल, स्टँडर्ड स्पेसिमॅन वरती एक रिडिंग घेतो, त्यावरतून एक डायमीटर मेजर करतो. त्यानंतर मायक्रोमीटर मधला मी आर मेजर करतो. मायक्रोमीटर किती रिडिंग शो करतोय तो झाला तुमचा R1. आणि त्यावेळेस मी ऍक्च्युअल टेस्टचा स्पेसिमॅन इन्सर्ट करणार आहे, त्यावेळेस तुमचं फिड्युशियल इंडिकेटर किती डेव्हिएशन झालेलं आहे ते असेल तुमचा R2. मग या दोघींमध्ये किती डिफरन्स असेल
म्हणजे डी प्लस मायनस R2 मायनस R1 यावरनं मी त्याचा डायमीटर हा मेजर केलेला होता. ओके, सो दिस इज दी pitch measuring instrument. Okay, so this is again some types of thread. आपल्याला शार्प व्ही, आधी जसं बोललो तुम्हाला शार्प व्ही म्हणजे काही जर कॉर्नर बघितला लास्ट थ्रेड मध्ये बघा इथे कट केलेला आहे अप्पर साइडने, तसा इथे हा शार्प आहे. ओके, शार्प व्ही थ्रेड याला बोलता शार्प व्ही थ्रेड. ओके, so this type of thread basically manufacture with the close fit ने ते मॅन्युफॅक्चर केलेले असतात. ओके, आणि क्लोज फिट त्याला प्रोव्हाइड केलेलं असल्यामुळे काय होतं, जॅमिंगचे चान्सेस इन्क्रीज होता किंवा वाढता. ओके, सो फॉर दॅट रिझन दिस टाइप ऑफ थ्रेड आर रिअरली यूज. ओके, हे जे काही थ्रेड्स असतील हे रिअरली यूज होतात. स्क्वेअर थ्रेड, ॲक्मे थ्रेड, वॉर्म, बटरेज टाइप ऑफ थ्रेड आणि विथ टाइप्स ऑफ थ्रेड. तर थ्रेडचं जसं आपण बघितलं, पिच मेजरमेंटचं जी एक इन्स्ट्रुमेंट बघितलं, तसेच आणखी काही इंस्ट्रूमेंट है कि those are assigned to measure the particular parameter of an your either head, either teeth of the gear. ओके, तर जसं आपण थ्रेड मेजरमेंट बघितलं, सेम काही ऑब्जेक्ट जे असतात ते गिअरचे थ्रेड मेजरमेंट साठी यूज करतात. जसं आपण लास्ट टाइम बघितलं की तुमचे गिअर जे असतील ते स्पर टाईपचं असेल, हेलिकल टाईपचं असेल, वॉर्म अँड वॉर्म व्हील असेल, या सर्वांचं नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला काही पॅरामीटर हे मेजर करायचे असतात. सो बिफोर स्टार्टिंग दोज पॅरामीटर, let's discuss about what are the different types of error in the gear. आपण गिअर टूथ बघितलं होता. So what are the different parameters? What are different types of errors in the manufactured gear? Okay. So first one is your profile error. Okay. Profile error काय असतो मग? जशी आता एक जनरल कॉन्सेप्ट काय असते कुठलाही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगची, की मॅन्युफॅक्चर ला असाइन असलेला वर्कर किंवा इंजिनियर और प्रोडक्शन इंजिनियर इज कम्प्लीटेड और कम्प्लीट इट्स वर्क ऍज पर ड्रॉइंग प्रोव्हाइडेड बाय द डिझाईन इंजिनियर कडून जे काही ड्रॉइंग त्याला येणार आहे त्यानुसार तो ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग करतो. ओके, मीन्स आता ह्या दोघांमध्ये तुमच्या ड्रॉइंग मध्ये आणि ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चर केलेल्या पार्ट मध्ये जेवढं काही डेव्हिएशन असेल प्रोफाईल मध्ये, ओके, तो झाला तुमचा प्रोफाईल एरर. ओके, ड्रॉइंग म्हणजे काय झालं तुमचं स्टँडर्ड. ओके, स्टँडर्ड झाला आणि दुसरा जो झाला तो तुमचा ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चर पार्ट. या दोघांमध्ये जो काही डिफरन्स असेल तो झाला तुमचा प्रोफाईल एरर. देन एरर इन प्रेशर अँगल. ओके, सो ड्युरिंग जनरेशन ऑफ एरर ज्यावेळेस आपण गिअर एक मॅन्युफॅक्चर करतो, व्हेन दी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज नॉट करेक्ट. ओके, जर मॅन्युफॅक्चरिंग करताना जर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर करेक्ट नसेल तर जो काही बेस डायमीटर असेल तो प्रेशर अँगलला ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चर करत नसतो. ओके, तर यात परत भरपूर टाईपचे अँगल असतात. प्रेशर अँगल असतील तो त्यात मधलाच एक टाईप आहे. जर प्रेशर अँगलला धरून
जर तुमची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी नसेल तर एक एरर जनरेट होतो की ज्यामध्ये तुमचा प्रेशर अँगल जो असेल गिअरचा प्रेशर अँगल हा चेंज होतो कटिंगच्या वेळेस प्रोफाईलचा काही टूल असेल ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी चेंज जर झाली तर तुमचा प्रेशर अँगल हा चेंज होतो आणि जो काही एरर तयार होतो तुमचा एरर इन प्रेशर अँगल. ओके पिच एरर पिचमध्ये जो काही एरर तयार होणार आहे ठीक आहे पिचचा सांगितलं तुम्हाला हा झाला सर्क्युलर पिच. या पिच मध्ये जो काही एरर असणार आहे काही केसमध्ये काय होतं जशी तुम्हाला आधी सांगितलं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर चेंज झाली एका साईडच्या वेळेस रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बरोबर होती दुसऱ्या साईडच्या वेळेस जर कमी जास्त जर झाली तर त्यामुळे तुमचा पिच हा दुसऱ्या दोन साईडच्या पिच किंवा दुसऱ्या दोन पिचच्या पिच नुसार वेगळा होतो. ओके देन रनआउट. व्हॉट इज रनआउट एरर? रनआउट एरर जर बघितला तर एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं रनआउट तर जर आपण शाफ्ट किंवा एखादा सिलेंड्रिकल पोर्शन असेल सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट जर त्या प्लॅटफॉर्म वरती जर फिक्स केला आणि रोटेट जर केला तर बरोबर त्या ऍक्सिसचा सेंटर पॉइंट तुमच्या शाफ्टचा सेंटर पॉइंट किंवा रोटेशनचा सेंटर पॉइंट मॅच व्हायला पाहिजे नाहीतर ते मॅच होत नाही आणि तुझं काही शाफ्ट असेल तो वबल होतो. काही केसमध्ये बघा तुमच्या नवीन जर फॅन बसलं असेल सिलिंग फॅन एक्झाम्पल जर द्यायचं सिलिंग फॅन जर बसवलं असेल तर सिलिंग फॅनचा जो काही रॉड असेल कनेक्टिंग रॉड जो तुमच्या सिलिंगला आणि फॅनच्या मोटरला खाली कनेक्ट केलेला असतो तो झाला शाफ्ट कन्सिडर करा. ज्यावेळेस फॅन रोटेट करतो त्यावेळेस तो फॅन त्या ऍक्सिसच्या अराउंड रोटेट होतो. तर ज्यावेळेस फॅन हा ओल्ड होतो त्यावेळेस काय होतो तो जो काय रॉड असेल तो तिरपा होतो आणि फॅनच तिरपा फिरायला लागतो म्हणजे तो ऍक्सिस मॅच होत नाही तो वबल होतो. ओके तसंच तुमच्या गिअरचं गिअर रोटेशनला ऍक्सिसच्या सोबतच रोटेट व्हायला पाहिजे तो वबिंग व्हायला नको. ओके इसेंट्रिसिटी मिळून तो काही रनआउट आपण आता बघितला तो जर रॅडियली जर बाहेर गेला ओके सेंटर ऍक्सिस पासून जर तो रॅडियली बाहेर गेला हा शाफ्ट आहे हा त्याचा सपोज सेंटर आहे इथे रोटेट व्हायला पाहिजे तू ह्या सेंटरच्या अराउंड रोटेट होतो मग हा जो काही दुसरा दोघांचा डेविएशन याला बोलतात फॉर इसेंट्रिसिटी. ओके म्हणजे काय तो वबल होतो आणि ओन ऍक्सिसला सोडून रोटेट होतो. ओके देन टूथ अलाइनमेंट एरर. मीन्स जर आपण एखादा पर्टिक्युलर टीप जर सिलेक्ट केला हा जर टीप सिलेक्ट केला आणि ह्या टीपच्या अराउंड जर पॉइंट हा ट्रेस केला तर तो थ्रूआउट ऑल द टीथ हा कॉन्स्टंट पाहिजे. ओके सो दॅट वी कॅन से दॅट युअर टूथ or teeth of gear is aligned. So align असेल. ओके देन बॅकलॅश एरर. बॅकलॅश एरर काय होतो ज्यावेळेस दोन टूथ सरफेस एकमेकांना मेश होता त्यावेळेस तो एरर तयार होतो. बेसिकली इट इज कॉज्ड बाय दी एरर्स इन द गिअर प्रोफाईल किंवा पीच थिकनेस याच्यामध्ये जर काही चेंजेस असेल त्यामुळे तुमचा बॅकलॅश हा तयार होतो. ओके म्हणजे काय होतं पहिला गिअर तर रोटेट होतो पण तेवढ्या स्पीडने दुसरा गिअर रोटेट होत नाही बॅकलॅश तयार होतो म्हणजे हा जो काही टीथ असेल हा टीथ त्याच्या अपोजिट मीटिंग होणाऱ्या टीथ वरती एक जर्क देतो. So those are the types of errors that are generated in the gear. Okay, so to avoid these, we have to test the gear after the manufacturing. मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर आपल्याला तो गिअर हा ऍक्च्युअल स्टँडर्ड पार्ट नुसार आहे की नाही ते चेक करावं लागतं. चेकिंग साठी काही इन्स्ट्रुमेंट आहे. ओके मग त्यामध्ये
चेकिंग करताना मी कुठले कुठले पॅरामीटर चेक करतो, तुमच्या गिअरची इसेंट्रिसिटी किती आहे ती चेक करतो. इसेंट्रिसिटी मध्ये काही जो काही प्रीडिटरमाइंड टॉलरन्स असेल त्या टॉलरन्स पेक्षा जर जास्त इसेंट्रिसिटी असेल तर मी रिपेअर किंवा रिप्लेसमेंटला पाठवतो. ओके. त्याच्यानंतर टीपची अलाइनमेंट असेल. ओके. टीपची अलाइनमेंट ही चेक करतो. आता टीपची अलाइनमेंट काय, जर तुम्ही त्या पर्टिक्युलर गिअरवरती लोड अप्लाय करत असताना, कारण तो लोड किंवा तो गिअर हा लोड कॅरी किंवा मोशन ट्रान्सफर करण्यासाठी आहे. तो लोड जर इक्वली जर सर्व टीपवरती डिवाइड झाला नाही तर देअर विल बी चान्सेस ऑफ ब्रेकेज ऑफ द गिअर ऑर द होल असेंबली. ओके. त्यासाठी मी अलाइनमेंट चेक करतो सो दॅट युअर लोड ऑन द टीप इज इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. त्यासाठी मी एक स्टँडर्ड जे काय रोलर असेल ते रोलर मी दोन्ही टीपच्या स्पेस मध्ये प्लेस करतो आणि त्याची सरफेस स्टेटने जे काय पॅरलिझम असेल पॅरलिझम चेक करतो. ओके. रनआउट जनरेट झाली असेल तर बॅकलॅश एररची टेस्ट मी त्यावरती घेतो. ओके. जे काही टीप प्रोफाईल असेल त्याची इलिमेंट चेक करतो सर्व. हार्डनेस काय असेल, मटेरियल मी ज्या टाईप मध्ये सिलेक्ट केलेलं त्यानुसार तुमच्या गिअरची लाईफ ही डिसाइड होत असते. ओके. त्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट आहेत. सो बेसिकली measure parameter of gear. First one, your gear vernier caliper. ओके. ठीक आहे, आपण gear vernier caliper नंतर बघू. सेकंड जे आहे ते बेस स्टँडर्ड किंवा बेस टँजेंट मेथड. आता बेस टँजेंट मेथड मध्ये मी जसं तुमचं मायक्रोमीटर होतं, जस्ट मिनिट, ओके. सो इन बेस टँजेंट मेथड, सो बेस टँजेंट मेथड जी आहे ती आपण बेसिकली गिअरचे जे काही थिकनेस आहे, टूथची थिकनेस, ही टूथची थिकनेस मेजर करण्यासाठी यूज करतो. ओके. सो ह्या टेस्ट मध्ये आपण काय करतो, जनरली एक स्पेसिफिक स्पॅन म्हणजे 2 टीप असेल 3 टीप असेल, हा स्पेसिफिक स्पॅन असेल टीपचा, तो टँजेंट कंपॅरेटर मेजर करतो. आता जसं तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय 1 2 3 4, आपण इथे 4 टीप घेतली आणि हे 4 टीप मी एका कंपॅरेटर मध्ये प्लेस केली. हा एक जॉय, हा मुव्हेबल अॅन्व्हिल आहे आणि हा फिक्स अॅन्व्हिल आहे. ओके. इथे जी लॉकिंग रिंग असेल सो दॅट वी कॅन अप्लाय कॉन्स्टंट प्रेशर. ओके. इथे तुमचा कॉलर असेल, फिटिंग कॉलर, तुमचं मायक्रोमीटर आहे. ओके. सो द डिस्टन्स बिटवीन टू अॅन्व्हिल, हे जे काही 2 अॅन्व्हिल, ह्या 2 अॅन्व्हिल्स मध्ये जे काही डिस्टन्स आहे ते आपण आधी स्लिप गेजने किंवा लॉकिंग नटने हे मेजर करून घेतो. Okay. Then those type of slip gauges are replaced by the gear is to be tested.
ओके, आणि काय केलं, स्पेसिफिक अमाऊंटची जे काही स्लिप गेज स्लिप गेज हे डिस्टन्स किती आहे, एक स्पेसिफिक डिस्टन्स मेजर केलं, ते गेजेस काढून घेतल्या, देन त्यामध्ये मी 2, 3, 4 जेवढे अमाऊंट ऑफ टीथ त्यामध्ये इन्सर्ट होते तेवढे इन्सर्ट केले. ओके, देन त्याचं किती रिडिंग आलेलं आहे ते रिडिंग. आता जो काही डिफरन्स असेल, डिफरन्स बिटवीन थेरॉटिकल डायमेन्शन अँड ऍक्च्युअल रिडिंग किती आलेलं आहे, या दोघांमधला जो काही एरर असेल तो असेल तुमचा एरर इन दी थिकनेस. ओके, आता मेजर करताना पण सर्व बेस सर्कलच्या अराउंड मेजर करत असतो. जर बघितलं इथे दाखवलेलं पण बघा, हा झाला तुमचा बेस सर्कल आणि हा टँजंट आहे. ही जी काही बेस सर्कलची लाईन आहे, या बेस सर्कलच्या लाईनला हा एक टँजंट प्लेस केलेला आहे की एक स्पेसिफिक पर्यंत जर तुम्ही टूथ थिकनेस मेजर करताय, टूथ थिकनेस तुम्हाला पिच सर्कल पर्यंतच मेजर करायचं असतं, त्याच्या खाली पण नाही, त्याच्यावरती पण नाही. ओके, otherwise it will show the different reading for each tooth. Okay, then next one is Parkinson's gear tester. ओके, तर पार्किन्सन गिअर टेस्टर मध्ये आपण काय करतो, एक मॅन्युफॅक्चर झालेला गिअर जो असेल, फॉर एक्झाम्पल जर कन्स्ट्रक्शन वाईज जर बघितलं, सो हिअर इज अ टेबल, देन हा एक बेस आहे, त्यावरती एक स्केल माउंट केलेली आहे, देन एक फिक्स कॅरेज आहे. ओके, फिक्स कॅरेज, देन देर इज अ स्पिंडल, on the spindle one gear is mounted. Okay, then there is another sliding carriage on which or to which the rollers are placed. इथे एक रोलर दिलेला बघा, परत त्यावरती एक स्पिंडल आहे आणि त्यावरती एक गिअर माउंट केलेलं आहे, आणि ही फिक्स आणि स्लाइडिंग कॅरेज एकमेकांना स्प्रिंगने कनेक्ट केलेलं आहे. ओके, आता पार्किन्सन गिअर टेस्टर कशासाठी यूज करता, टेस्ट द प्रोफाईल ऑफ गिअरची प्रोफाईल टेस्ट करण्यासाठी. ओके, आता मी जसा एक गिअर बनवलेला असेल, या गिअरचा जो काही स्टँडर्ड असेल तो स्टँडर्ड मी ह्या फिक्स कॅरेज वरती माउंट केला, म्हणजे हा गिअर आपण बोललो मास्टर गिअर. देन जो गिअर तुम्ही मॅन्युफॅक्चर केला असेल इज माउंटेड ऑन दिस स्पिंडल. हे दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील कंटिन्युअसली. ओके, आता काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मास्टर सिलेंडरला रोटेशन देणार आहे, मोशन देणार आहे, त्यावेळेस तुमचा जो काही गिअर बनवलेला गिअर असेल तो पण रोटेट होईल. जर दोघांची प्रोफाईल सेम असेल, जर सेम असेल तर ही स्प्रिंग म्हणजे ह्या दोघांमधला जो काही डिस्टन्स असेल, सपोज 5 सेंटीमीटर कन्सिडर करा, जर प्रोफाईल जर सेम असेल तर 5 सेंटीमीटर डिस्टन्स चेंज होणार नाही. जर प्रोफाईल जर व्हॅरी झाली, 5 पेक्षा जर कमी झाली किंवा 5 पेक्षा जर सेंटर टू सेंटर डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर काय होणार आहे, त्यानुसार ही स्प्रिंग एकतर कॉम्प्रेस होईल किंवा एक्सपांड होईल. स्प्रिंग कॉम्प्रेस किंवा एक्सपांड झाल्यामुळे काय होईल, हा स्लाइडिंग कॅरेज तो पण एकतर फॉरवर्डला मूव्ह होईल किंवा बॅकवर्डला मूव्ह होईल. त्यानुसार तुमचं हे डायल इंडिकेटर असेल, कारण तुमचं जे काही स्लाइडिंग कॅरेज आहे ते डायरेक्ट डायल इंडिकेटरला प्लेस केलेलं आहे. ओके, त्यानुसार तुमचं डायल इंडिकेटर पण मूव्ह होईल. Okay, so that we can observe the actual deviation in the standard gear and gear which is manufactured. म्हणजे 2 mm चं डेविएशन असेल किंवा 3 mm चं डेविएशन असेल, हे तुम्ही डायल इंडिकेटर वरतून मेजर करू शकता. ओके, क्लिअर.